आपकी अदालतमध्ये AIMIMचे प्रेसिडेंट असदुद्दीन ओवेसींवर आरोप आहे की हे लोकांच्या भावनांना भडकवतात. तुमचे भाषण माझ्याजवळ आहे सध्याचं. तुम्ही बोललात तरुणांनो आपल्या मशिदी समृद्ध ठेवा. कारण असे ना हो की मशिदी आपल्यापासून हिरावून घेतल्या जातील. अगदी बरोबर आहे. कोण हिरावून घेतात मशिदी? बीजेपी, RSS हे सगळं करतायत. ज्या अशा ताकदी आहेत त्या हिरावून घेतायत. नक्कीच कोणती हिरावून. मस्जिद हिरावून घेतली? आता तुम्ही बघू शकता की दिल्लीच्या 600 वर्ष जुन्या मशिदीला तुम्ही शहीद केलंत. सुनेरी बागच्या मशिदीला तुम्ही पाडू इच्छिताय आणि सुनेरी बागच्या मशिदीत तुम्ही जर ऐकलं असेल तर कोणी प्राईम मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर मंदिराच्या समोरून जात असतील तर कधी मंदिरात पूजा थांबवली? कधी ऐकलंय तुम्ही असं? सुनेरी बागच्या मशिदीमध्ये जेव्हा कधी प्राईम मिनिस्टरची लोकं जातात, मूव्हमेंट त्याला मूव्हमेंट म्हणतात. नमाज नाही होत तेव्हा सुनेरी बागमध्ये. का नाही होत नमाज? तुम्हीच विचारा. माझ्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही जा आणि तिथल्या इमाम लोकांना विचारा. बघा, कोणती बिल्डिंग पाडायची नाही पाडायची हा तर कोर्टाचा निर्णय असतो. नाही, तुम्ही नोटीस मी आता सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाहिला. चेन्नईमध्ये सरकारी जमिनीवर बेकायदेशीर जागा सांगण्यासाठी जे धार्मिक स्थळ हटवण्यासाठी आदेश दिले. चेन्नईमध्ये कोयम्बेडू मशीद आहे. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे की असे सर्व जे धर्मस्थळ आहेत, मग ते चर्च असो, मस्जिद असो किंवा मंदिर असो, त्या सर्वांना हटवले पाहिजे. सर, कोर्टाच्या आदेशाबद्दल आपण बोलत नाही आहोत. गव्हर्नमेंटच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरच्या आधारे ज्याला कोर्टाने नव्हतं सांगितलं होतं, तुम्ही त्या 600 वर्ष जुन्या मशिदीला आणि स्मशानाला तुम्ही शहीद केलंत. आणि असा कोणताही दिवस नाही जात की जिथे बीजेपी, RSSच्या बाजूने नाही बोललं जात की आम्ही भारताच्या अशा हजारो मशिदी आहेत ज्याला आम्ही घेऊनच राहू. उघड्यावर बोलतात ते. तुम्ही पण तर उघड बोलता विधानसभेत, बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी नक्कीच. मशीद जिंदाबाद. आताही मी बोलू शकतो. जिंदाबाद बाबरी मस्जिद. गुन्हा काय आहे सर? इट्स अ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. जर मी भारताच्या विधानसभेमध्ये नाही बोलणार, तर मी कुठे बोलणार? मोदीजी जिंदाबाद बोलू शकतात, तर बाबरी मस्जिद जिंदाबाद का नाही बोलू शकत? काही गुन्हा तर नाही केलाय ना मी. मला हे म्हणायचं आहे, की इस्लाम धर्माच्या दृष्टिकोनानुसार एकदा मस्जिद बनली, ती जोपर्यंत दुनियेत अल्लाह कायम राहील, तोपर्यंत मशीदच राहील. तोडा तुम्ही काही करा. तर मग मी तेच म्हणालो, की मशीद आहे, मशीदच राहील. ह्याच्यामध्ये भडकवणं कुठे आहे? आणि बाबरी मस्जिद एक केस स्टडी आहे, की कोणत्या प्रकारे मशिदीला हिरावून घेतलं जाऊ शकतं. आपल्याला हे समजायचं आहे, आपण एका मशिदीला गमावलंय, या विविध राजकीय पक्षांच्या बोलण्यात येऊन त्यांना सांगून सुप्रीम कोर्टला जाऊन बीजेपीनी सांगितलं होतं, की आम्ही हात नाही लावणार. आणि मशिदीला तोडून टाकलं. सुप्रीम कोर्टाने अद्याप याचिका ऐकली नाही आणि क्रिमिनल कोर्टमध्ये कोर्टाने फाईन केलं, की कोणीच अपराधी ठरलं नाही. कोणीच अपराधी नाही ठरलं. आणि स्वतः विधानसभेत अ, अ, ते एकनाथ शिंदेचे जे पार्टी लीडर आहेत, ते नरसिंह रावांचे कौतुक करून सांगत होते, की जेव्हा बाबरी मस्जिदला तोडत होते, तेव्हा PV नरसिंहराव बोलले, की "मी पूजा करतोय, मला डिस्टर्ब करू नका." ते बोलले होते हे, मी नाही सांगितलंय. तुम्ही सांगा मग ह्याला काय म्हणाल? बघा, सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे आणि तुम्ही म्हणता की फसवून बाबरी मस्जिद घेतली. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे ना, तो जेव्हा तुम्ही पूर्ण निर्णय वाचाल, त्याच्यात निर्णयात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय, की मंदिराला तोडून मस्जिद नाही बनवलं गेलंय. सुप्रीम कोर्टने ASIच्या सर्व्हेच्या रिपोर्टला खारिज केलं. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय, तो आम्ही चुकीचा मानतो, ह्यासाठी की तुम्ही विश्वासाच्या आधारावर दिलाय तो. विश्वासाच्या आधारावर दिलाय. आता जर तुम्ही हा निर्णय विश्वासाच्या आधारावर दिलात, तर तर त्याचं काही बंधनच राहत नाही ना मग. ओवेसी साहेब, आता झालं ना, निर्णय झाला. काय? तिथे एवढं भव्य राम मंदिर बनलं, लाखो लोक तिकडे जात आहेत. आता सोडा, त्याला काय एवढं हीच त्याचं? गोष्ट तुम्ही त्या यहुदियांना सांगा, ज्यांना हिटलरने 60 लाख यहुदियांना गॅसच्या चेंबरमध्ये टाकून मारलं होतं. त्या 1930च्या कथेला आपण 2024 मध्ये बोलतोय. मी पण बाबरी मस्जिदच्या कथेला माझ्या मृत्यूच्या आधी माझ्या मुलाला बोलेन, की तू पण बोलत राहा. कारण ज्या पद्धतीने आमचं मस्जिद आमच्याकडून घेतलंय, त्या प्रकारे आम्ही पुन्हा मस्जिदीला नाही गमावू शकत. मला सांगा, 6 डिसेंबर या देशासाठी अभिमानाचा दिवस आहे. सांगा मला. जर 6 डिसेंबर नसता, तर सुप्रीम कोर्टचा निर्णय हे काय तर आला पार्लमेंट असता? म्हणाले की 22 जानेवारी अभिमानाचा दिवस आहे, त्या दिवशी राम मंदिर हेच तर बनले. मी बोलतोय. चांगलं केलं तुम्ही. 17 डिसेंबर 1992 मध्ये विधानसभेने बाबरी मस्जिद डिमॉलिशनला कंडेम केलं होतं आणि ठरावात RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचा निषेध केला होता आणि म्हणाले होते की काळा दिवस आहे. आता संसदेच्या ठरावाच्या विरोधात जर तुम्ही अजून एक ठराव आणत आहात,
तर आम्ही याच संसदमध्ये एक भारतीय म्हणून, एक अभिमानी भारतीय म्हणून म्हणालो की पीओके आमचा आहे. उद्या कोणता ठराव आणणार तुम्ही पीओके आमचा नाहीये बोलून? तुम्ही कोणतं प्रेसिडेंट निर्माण करताय? हे तर चुकीचं आहे ना अगदी. अगदी चुकीचं आहे. आता तर ज्ञानव्यापी मशिदीबाबत हायकोर्टने आदेश दिला आहे की तिथे तळघरात पूजा होत होती आणि 1993 मध्ये जी पूजा बंद केली होती ते चुकीचे होते. पूजा आता झाली आता पाहिजे. तुम्ही याची क्रोनॉलॉजी समजून घ्या. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजवण्यासाठी. 29 आणि 30 डिसेंबरच्या दरम्यान 39 मध्ये बाबरी मस्जिदमध्ये मूर्त्या ठेवण्यात आल्या. नंबर 1. मग मग नायर साहेबांनी त्याला कुलूप लावलं. नंबर 2. नायर साहेब जनसंख्येचे खासदार झाले. तुम्ही 6 डिसेंबरला ते तोडलं आणि तोडणाऱ्यांना तुम्ही जागा दिली. इथे काय झालं? इथे व्यास फॅमिली म्हणते, की आमच्याकडे 1530 पासून कागदपत्र आहेत. आता मी पण हे म्हणू शकतो, की मी पण 500 वर्षांपासून नमाज अदा करतोय बाबरी मस्जिदमध्ये. नंबर 1. व्यास फॅमिली म्हणते, की 93 मध्ये मुलायम सिंगच्या सरकारने कोणत्याही कारणाशिवाय ते मंदिर बंद केलं होतं. मी पण हे म्हणतोय, की माझ्या पण मस्जिदीला तुम्ही बंद केलं होतं. आता कोर्टामध्ये जाऊन पूजा अलाऊ केली. अरे पण मग माझ्या नमाजाला अलाऊ का नाही केलं तुम्ही? आणि तुम्ही समजून घ्या, की म्हणूनच मी म्हणतोय, की मला अजून मशिदीला नाही गमवायचंय. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत ना. आता ताकाला सुद्धा आम्ही दुधासारखं फुंकून पिणार. तर भडकवणार तुम्ही तरुणांना. भडकवणार नाही. सत्याला मांडणार आहे मी. हे जे पण मी काही बोलतोय ते फॅक्ट आहे. मी जे काही बोलतोय तो फॅक्ट आहे. सर तुम्ही निघून जा. तुम्ही ज्ञानवापीवर आलात. तुम्ही निघून जा मथुरावर. 1965 मध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये एग्रीमेंट झालं. मुसलमानांना 8 एकर जमीन दिली. अच्छा मला सांगा त्या एग्रीमेंटवर कोणाची सही होती हिंदूंच्या तर्फे? पंडित मदन मोहन मालवीयाची. काय पंडित मदन मोहन मालवीयापेक्षा मोठा हिंदू मोदीजी आहे? नाहीये. त्यांनी सही केली. आता 2023 मध्ये बोलतात की त्यांना माहिती नव्हती या जमिनीला द्यायची घ्यायची. कोण करतंय हे? कोण खोड्या काढतंय हे मुद्दामून असं? कोण ह्या देशाला त्या मार्गावर घेऊन जातंय जिथे 2 धर्मांमध्ये भांडणं होतील? विश्व हिंदू परिषदचे प्रेसिडेंट आलोक कुमार यांनी विधान वाचलं मी. ते म्हणत होते की मुसलमानांना हात जोडून सांगतो की आता आम्हाला अयोध्येच्या नंतर मथुरा आणि काशी देऊन टाका. त्यानंतर आम्ही कोणताच दावा नाही करणार. हा सगळा मूर्खपणा आहे. इथे हे सर्व खोटं आहे. अरे पण तुम्ही का द्याल? मस्जिद माझ्या बापाची थोडी आहे. मस्जिद माझ्या आईची थोडीच आहे. मस्जिद तर अल्लाची आहे. मशिदीचा एक कागद आहे, एक डॉक्युमेंट आहे. तुम्ही कधीपर्यंत बोलत राहणार की त्या काळात मुघल बादशाह होते, तर मग पुष्पमित्र संघाच्या विरुद्ध कोण न्यायाची लढाई लढेल सांगा मला? पुष्पमित्र संघाने विविध बौद्ध धर्माच्या स्तूपांना तोडून टाकलं, त्याचा न्याय कोण करेल सांगा मला? तुम्ही जेव्हा मुघल बादशाहबद्दल बोलता तेव्हा पुष्पमित्र संघाबद्दल काय? त्याच्याबद्दल तर कोणीच काही बोलत नाहीये. अरे देशामध्ये ज्या काळामध्ये पुष्पमित्र संघ होते त्या काळामध्ये मुघल होते. काय तेव्हा संविधान होतं? राजा राजवाड्यांमध्ये गुणवत्तेचा अधिकार होता? अजिबात नव्हता. आपल्याजवळ एक संविधान आहे आणि त्याच संविधानाच्या मार्फत आपल्याला काम करावं लागेल. पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली त्या अग्रीमेंटवर. आज तुम्ही बोलताय की तुम्ही मानतच नाही म्हणून. बघा त्यामुळेच त्यांना संधी मिळते बोलायला. तुम्ही म्हणता बाबरी मस्जिद जिंदाबाद, ते म्हणतात की बाबरची औलाद. नाही मी हे बघा हेच मला सांगायचंय. हेच तर मी तुम्हाला सांगतोय. मला हे हवंय की तुम्ही माझा DNA करा. नरेंद्र मोदीजींचा पण करा. RSSच्या लोकांचा करा. कोण आर्यन आहे आणि कोण देशाचा आहे हे समजेल तुम्हाला. अरे मी बाबरचा प्रवक्ता थोडीच आहे. तर मग नरेंद्र मोदी आणि BJP नथुराम गोडसेंचे प्रवक्ता आहेत का? जर मी बाबरचा प्रवक्ता असेन तर तुम्ही बना मग प्रवक्ता त्यांचे नथुराम गोडसेंचे. प्रवक्ता बना त्यांचे. माझं शेवटी माझं काय आहे? मी कोण आहे बाबरचा? माझं काय नातं आहे औरंगजेब सोबत? माझं काय नातं आहे जिना सोबत? काय नातं? जर नातं नाहीये तर मग तुमचे भाऊ अकबरुद्दीन साहेब औरंगजेबच्या कबरीवर गेले, तिथे चादर अर्पण केली, फूल हे बघा, चढवले आणि मग नातं ऐका नाहीये माझं. औरंगजेबशी? जेव्हा सर मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही इंटरनेट उघडा. तिथे एक अल्लाच्या संताची दर्गा आहे. कदाचित बुराउद्दीन गरीब किंवा जरजरी बख्श रहमतुल्ला तिथे गेलेत आणि रस्त्यामध्ये बातमी येते की त्यांनी फक्त फातिया वाचला आणि निघून गेलेत आणि ते ASI सुरक्षित स्मारक आहे. तुम्ही त्याला काढून टाका. तुम्हीच त्याला संमेलनात घेऊन जाता औरंगजेबच्या जवळ. फातिया वाचायचे आणि काय करायचे? आणि आता त्याला बोलले अरे झालं रे बाप. असं नाही जे अच्छा मोदीजी बहादूर शाह जाफरी कबरवर गेले होते ते चांगलं होतं का? सांगा तुम्ही मला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात काही औरंगजेबाची औलादे जन्माला आली आहेत. प्रश्न आहे की कोणाच्या सांगण्यावरनं जन्मास येतात.
हे समाजात टेन्शन तयार करतात. खरं तर प्रॉब्लेम हा आहे की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत आणि त्यांना सगळ्यांना हे दाखवायला लागतं की मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय. त्यांचा प्रॉब्लेम हा आहे आणि त्यांना तर असं वाटतंय की पोस्ट मोदी तेच प्राईम मिनिस्टर बनणार आहेत. तर त्यांना ही 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 लँग्वेज मला यूज करावी लागते आणि सतत बघावं तेव्हा शिवाजी, शिवाजी. अरे बाबा, शिवाजी जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यामधून पळाले होते, ते मुसलमानासोबत पळाले होते. शिवाजीच्या तोफेचा जो जनरल होता, तो मुसलमान होता. शिवाजी जवळ मुसलमान होते. पण शिवाजींनी ज्यांचं पोट फाडलं होतं तोही मुसलमानच होता. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर बोलताय. पण रजतजी एक आता आता टाळ्या वाजल्याच आहेत तर ऐका. जेव्हा शिवाजी अफजल खानाला खंजीर मारत होता, तेव्हा शिवाजीच्या मागे तलवार पकडून कोण उभा होता? एक मुसलमान होता. ही गोष्ट नाही सांगत तुम्ही. तुम्ही सर फक्त सिलेक्टिव्ह बोलता. मी पण थोडी हिस्ट्री वाचली आहे सर. तर शिवाजीच्या मागे उभे राहणारा पण मुसलमान होता. अच्छा, आणि शिवाजींनी काय केलं? अफजल खानाला मारल्यानंतर म्हणाले इस्लामिक धर्माच्या नुसार त्याची कबर बनवा. हा शिवाजींचा मोठेपणा होता. आणि त्यामुळेच तर आणि बोलत आहेत इथे इथे काय करतायत ते पण बघा. इथे मोठेपणा कबरींना उद्ध्वस्त केलं जातंय. हा मोठेपणा आहे. त्यामुळेच तर बोलत आहेत की शिवाजींच्या मागे जसा मुसलमान उभा होता तसंच मोदीजींच्या मागे ओवैसीने उभे राहावं. असं तर सगळी भांडणं मिटून जातील. मी हे बघा, एक गोष्ट ऐका. समुद्राचे दोन किनारे एकत्र कधी येऊ नाही शकत. समुद्राचे दोन किनारे कधीच एकत्र नाही येऊ शकत. मी कोणाच्या मागे उभा राहण्यासाठी जन्माला नाही आलोय. माझ्या देशाचा प्रधानमंत्री माझ्या देशाच्या सोबत आणि त्या जनतेसोबत जी मागासलेली आहे, डेटाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत बोलावं, त्यांचा द्वेष करू नये, त्यांना आपलं मानावं. मला हेच हवंय माझ्या प्रधानमंत्रीकडून आणि काहीच नाही. फायनल राऊंडमध्ये आपण 1-2 प्रश्न विचारू शकतो. ओवेसीजी, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही असं नेहमी म्हणता की हिजाबवाली मुलगीच तुम्हाला प्रधानमंत्रीच्या रूपात बघायची आहे, तर तुमची हीच इच्छा का आहे? हे जे सांगितलं जातं ना की हिजाब घातल्याने मेंदू कव्हर होतो, नाही, मेंदू कव्हर नाही करत. जे लोक हे समजतात की हिजाब परिधान केल्याने मुलगी खूप बॅकवर्ड आहे, असंस्कृत आहे, त्यांचा मेंदू खराब आहे. जर असं झालं असतं तर यमनची एक मुस्लिम महिला हिजाब परिधान करणारी, तिला नोबेल प्राइज दिलंच गेलं नसतं. असं काहीच नाहीये. हे बघा, आमची तर इच्छा आहे की ज्या सर्वात कमकुवत आहेत, मुस्लिम मुली उठाव्यात. आणि जर तुम्ही कधी आमच्या शहरात आलात तर तुम्ही बघाल की बुलेटवर हिजाब घालून, हेल्मेट घालून चालवतात मुली, बुरखा घालून चालवतात. आम्हाला पण आश्चर्य वाटतं. बोललो, बुलेट चालवतात? ते म्हणतात की काय अडचण आहे का तुम्हाला आम्ही चालवतो तर? म्हटलं नाही, आम्ही तर खूप आनंदी आहोत. त्यामुळे योगी आदित्यनाथ बोलत होते की ज्या मुलींना हिजाब परिधान करून तुम्ही कैद करू इच्छिता नाही, त्यांना नाही, आम्ही नाही, मुक्त कैद करू नाहीये. इच्छितो. नाही, कैद नाहीये. हे बघा, कोणतंही कैद नाहीये. अच्छा, बीजेपीची कोणती मुस्लिम मीटिंग असते ना, तुम्ही 200-300 बुरखा परिधान करून बसवतात, ते काय? ते का बसवता तुम्ही त्यांना? हम्म. हे दाखवण्यासाठी की बघा आमच्यासोबत. अच्छा, ते आणून जे बसवतात ना, देशाला दाखवण्यासाठी नाही. त्यांना दाखवायचंय की गल्फच्या राजाला आमच्या मुसलमानांसोबत मोदीजी पण आहेत. अमेरिकेला दाखवण्यासाठी. अरे, जर खरंच तुम्ही मुसलमानांवर एवढं प्रेम करता तर त्यांना एमपी बनवा ना. एक तिकीट द्या त्यांना. एक एमपी बनवा त्यांना, मिनिस्टर बनवा. तुम्ही ते का नाही करत? ते म्हणत होते की आम्ही मुलींचा आदर करतो, मुलींना मुक्त करू इच्छितो, त्यांना मोठे करू इच्छितो, त्यांनी सैन्यात भरती व्हावे, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे. नाही, तुम्ही जर गोळी मारत आहात, तुम्ही जर बुलडोझर वापरत आहात, तुम्ही महिलेच्या नावावर घर आहे अलाहाबादमध्ये, पतीला नोटीस पाठवून घर तोडलं जातं, तर तुमच्या अशा कोणत्या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवायचा? सितमगर, तुझसे उम्मीद वफा होगी जिन्हें होगी, हमें तो देखना यह है कि तू जालिम कहां तक है.